हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे आळूवडी. तर आळूवडी मी कशी बनवते ते तुम्ही बघा आणि कसे स्लाईस आहेत ते पण बघा. प्रथम मी आळूची पानं घेतलेली आहे. आळूची पानं बघून घ्यायची आणि ते वाटण करण्यासाठी मी जिरं, हळद, तीळ असं घेतलेलं आहे. मीठ, मसाला, बेसनचं पीठ घेतलेले आहे. इथे पानांची वरची देठ मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे. बेसन घेतल्याच्यानंतर ते जे जिन्नस होतं, मसाले ते मी टाकून घेतलेले आहेत. हळद, मीठ, मसाला, थोडं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली होती ते टाकणार आहे. इथे मी गूळऐवजी साखर घेतलेली आहे, कारण गूळ सगळ्यातच वापरतो म्हणून थोडे साखरचा वापर केलेला आहे. इथे आगळचा वापर केलेला आहे. आता मी सगळे हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेतल्यानंतर त्याने थोडं असं पाणी करून घेणार आहे. आणि मी ह्याच्यामध्ये तीळ पण टाकलेले आहे. तीळने छान असं क्रंचीपणा येतो, त्यासाठी मी तीळ टाकलेले आहेत. आता मी इथे एक पानानं सगळं करून घेणार आहे आणि त्याचा रोल करून घेणार आहे. रोल करून घेतल्याच्यानंतर एका टोपामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकल्याच्यानंतर चाळणीला तेल लावून घेणार आहे. तेल लावून घेतल्याच्यानंतर त्याचे चाळणीमध्ये राहत नाही म्हणून 2 भाग असे केलेले आहेत आणि वरून मी झाकण ठेवलेलं आहे. आणि नंतर ते छान असे त्याचे स्लाईस करून घेतलेले आहे आणि एका पॅनमध्ये तेल टाकून ते सगळे जे स्लाईस केलेले होते गोल अशा चकत्या त्या मी पॅनमध्ये सोडणार आहे. तर बघा माझी आळूवडीची रेसिपी कशी झालेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू टुमारो. बघा माझी आजची रेसिपी. बाय बाय, सी यू.